216 MPचा स्लॅब आहे आणि ह्या स्लॅबची जी शटरिंग वगैरे फ्रेमवर्क आहे ते मी आज तुम्हाला दाखवतो. तर आपण पहिल्यांदी जे स्लॅबचं शटरिंग खाली PCC करून ठेवलं आहे, कारण स्लॅबचं वेट जास्त आहे आणि हेवी बीम आहे. एक 900 बाय 900ची बीम आहेत वरती. तर बीमचं शटरिंग कसं केलं आहे आणि स्काफोल्डिंग कसं सेट केलं आहे. स्काफोल्डिंगचं आपण डिझाईन बोलवलं होतं त्याप्रमाणे स्काफोल्डिंग केलेलं आहे. तर मी तुम्हाला काही एक साधारणतः आपण शटरिंग कसं करतो हे दाखवतो आहे. आपलं जे बीमचं शटरिंग आहे ते आपण एक मधला लेझर 500चा लावला आणि हा 1 मीटरचा लेझर आहे, म्हणजे 500 1 मीटरचा असं करून आपण एक स्टिचिंग, म्हणजे जास्त बीमचा लोड जास्त असतो त्यामुळे केलं आहे. सगळी सपोर्टिंग साईडला पूर्ण आधी पहिले स्काफोल्डिंग बीमचं स्काफोल्डिंग यूज केला, त्याच्यावर बॉटम चढवलं. त्यानंतर स्लॅबचं पण स्लॅबचं आणि बीमचं हे वेगवेगळे असते, कारण बीमची हाईट कमी असते आणि स्लॅबची हाईट जास्त असते, त्यामुळे वेगवेगळं शटरिंग आपलं स्टिचिंग आहे ते. त्यानंतर पाईपला आपण सपोर्ट मारले. सपोर्टिंग म्हणजे स्काफोल्डिंग करून पण पूर्ण हॉरिझॉन्टल असे सपोर्टिंगनी क्लॅम्पिंगनी पॅक करून घेतलेले ते. त्याच्यात आपल्याला असा मोठा पाईप 30 फुटाचा पाईप आहे, वरती मारले. साईडनी पण असे ते क्रॉस ब्रेसिंग मारलेत. हेवी बीमसाठी आपण खाली पहिले तर स्काफोल्डिंग उभा करून खाली बेस जॅक असतो, त्यानंतर व्हर्टिकल्स हाईटच्या मापात करून वरती पण U-जॅक लावला. U-जॅकच्या वरती चॅनल आहेत, एक 100ची चॅनल असतात, त्याच्यावरती चाव्या टाकल्या परत 3 इंचीच्या 4 इंचीच्या काही चावी मिळतील त्या आपल्याला मार्केटमध्ये, त्याप्रमाणे त्याच्यावरती डायरेक्ट आपण बीमला चॅनलवरती चावी टाकून डायरेक्ट बॉटम ठेवला आहे. खाली शिकंजा मारले आहेत, मध्ये टाय रॉड मारले आहेत, मध्ये एक टाय रॉड मारले 500 1 मीटरवरती 1 मीटरवरती टाय रॉड आहे. शिकंजा आहेत एक आपले 1 मीटरच्या अंदाजे ज्या ठिकाणी शिकंजा बसतो त्या ठिकाणी मारलेले असे हिशोबाने शिकंजे मारलेत. काही ज्या ठिकाणी आपला सपोर्ट जास्त मारता येत नाही त्या ठिकाणी आपण तिरके पण म्हणजे एक्स्ट्रा सपोर्ट पण बीमला खाली मारलेत बॉटमला शिकंजे मारून पण. तर आपण बघू शकतो ह्या साईडला पण ते 500 अंतरावरती खूप काय होते. हा जो सपोर्ट आहे तो सपोर्ट एक्स्ट्रा मारला आहे आपण. आता आपण एक स्लॅबचं शटरिंग बघूया. स्लॅबला देखो आपण खाली बेस प्लेटला आपण ॲडजस्टमेंटसाठी खूपच कमी म्हणजे ॲडजस्ट केला, एकदम 0 म्हणजे 50 100 200पर्यंत चालतो तो, 100-200पर्यंत. त्यानंतर वरती लेझर लावून वरती स्लॅबला काय लावले आपण चॅनल टाकला आहे. चॅनलच्या वरती डायरेक्ट आपण स्क्वेअर ट्यूब टाकलं, म्हणजे स्क्वेअर ट्यूब आणि जे जॉईंटला जे आपली प्लायनी शटरिंग आपली पूर्ण प्लायला शटरिंगला आपण ज्या ठिकाणी जॉईंट देतो त्या ठिकाणी चाबी टाकली आहे. चाबी टाकून ट्रे मारले. त्यांचं बाहेरचं बघा पूर्ण टाय रॉड मारून पुन्हा वरती सपोर्ट मारले. बाहेरचे स्टिचिंग एक्स्ट्रा स्टिचिंग उभा केली आहे आणि त्याला सपोर्टिंग मारून ठेवले. 1.5-2 मीटरवरती जसं स्पे भेटेल तसं टाय रॉड मारून सपोर्टिंग मारून लाईनमध्ये केली आहे.